नमस्कार विद्यार्थी मित्रो. आज आपण बहिणाबाई चौधरी बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेचा त्यांनी लिहिलेल्या कवितेचा आस्वाद आज आपण या ठिकाणी घेणार आहोत. त्या कवितेचा आस्वाद घेत असताना हा परिमळ हा जो पाठ आहे, या पाठाचे लेखक आहेत प्र.के. अत्रे, प्रल्हाद केशव अत्रे. हे या परिमळ या पाठाचे लेखक आहेत. आणि हा पाठ ज्या पुस्तकातून त्या ठिकाणी घेतलेला आहे, कविता संग्रहातून घेतलेला आहे, तो कविता संग्रह बहिणाबाईंची गाणी या कविता संग्रहाची ही प्रस्तावना ही प्र.के. अत्रे यांनी काय केलेले विद्यार्थी मित्रो ही लिहिलेली आहे. आता बहिणाबाई चौधरी यांच्या काव्याबद्दल किंवा बहिणाबाई चौधरी यांच्याबद्दल या ठिकाणी बोलावयाचे झाले तर मराठी साहित्यात अनेक साहित्यिकांनी आपल्या अजरामर साहित्याने ही मोलाची भर घातलेली आहे. अनेक दिग्गज कवी, कवयित्री, कथाकार, कादंबरीकार, ललित लेखक, समीक्षक यांच्या साहित्याने मराठी साहित्य हे समृद्ध झालेलं आहे. कवितेचा जर विचार करावायचा असेल तर अनेक प्रतिभावंत कवीच्या काव्याने मराठी कविता ही संपन्न आणि समृद्ध झालेली आहे. यात मुकुंदराजापासून ते आजच्या अनेक आधुनिक कवीपर्यंत म्हणजेच कुसुमाग्रजापर्यंतचे हे कवी याच्यामध्ये या ठिकाणी आलेले आहेत. अनेक कवयित्रींनी मराठी कवितेत मोलाची भर ही घातलेली आहे. अनेक संत कवयित्रीचे सुद्धा योगदान या मराठी साहित्याला हे विद्यार्थी मित्र हे मिळालेलं आहे. आणि हे योगदान त्या ठिकाणी मिळालेलं असताना संत जनाबाई असतील, संत बहिणाबाई असतील, कान्होपात्रा असतील, या संत कवयित्रींनी, संत मुक्ताबाई असतील, भक्ती साहित्याचा नवा मापदंड जो आहे तो मापदंड मराठी साहित्यामध्ये हा निर्माण केलेला आहे. जीवनाचे तत्व, ज्ञान मौलिक शब्दकळीतून मांडून मराठी कवितेला एका अग्रस्थानी ही त्यांनी नेऊन ठेवलेलं आहे. याच परंपरेला पुढे नेटाने आपल्या जन्मजात प्रतिभेने अशिक्षित असूनही मोठमोठ्या समीक्षकांनाही नतमस्तक करणाऱ्या प्रतिभावंत श्रेष्ठ कवयित्री म्हणजे बहिणाबाई चौधरी. याच्यामध्ये आपण पाहतोय या बहिणाबाई चौधरी या कवयित्री या ठिकाणी काय आहेत. प्रतिभावंत श्रेष्ठ कवयित्री म्हणजे या बहिणाबाई चौधरी आहेत. त्यांच्या काव्याने मराठी कवितेत एक नव्हे तर अनेक सुवर्णपाने ही लिहिली गेली. बहिणाबाई चौधरी पुढील सर्व पिढ्यांना अभिमान वाटावा अशा कवयित्री, महाराष्ट्राची अस्मिता म्हणजेच बहिणाबाई चौधरी या असामान्य प्रतिभेच्या ग्रामीण कवयित्री यांनी लिहिलेल्या काव्याने 19व्या शतकात नवी काव्य संस्कृती ही निर्माण केली. पुढच्या सर्व पिढ्यांना त्यांच्या काव्यातून जीवनमूल्यांचा रस ओतप्रोत भरलेला होता. तो प्राशन करून नवी काव्य पिढी अधिक सशक्त ही बनली. त्यांच्या प्रत्येक कवितेत जीवनमूल्याचे नवे कोंदण हे लाभलेले होते. जीवनाचे अद्भुत तत्वज्ञान घेऊनच त्यांची कविता ही काय करते विद्यार्थी मित्रो ही उतरते. त्यामुळे ती वाचून रसिकाचे काळीज हेलवल्यात वाचून विद्यार्थी मित्रो राहत नाही. तो काळ मराठी कवितेच्या परिवर्तनाचा काळ होता. 19व्या शतकाच्या उदयाचा तो काय होता की विद्यार्थी मित्रो हा कालखंड होता. आणि तो कालखंड या ठिकाणी की आपल्या कवितेमध्ये की बहिणाबाई चौधरी यांनी काय केलेला आहे विद्यार्थी मित्रो हा मांडलेला आहे. तो कालखंड
हा परिवर्तनाचा कालखंड होता आणि तो कालखंड बहिणाबाई चौधरींच्या कवितेमध्ये की विद्यार्थी मित्र काय केलेला आहे की मांडलेला आहे. आणि तो कालखंड त्या ठिकाणी की मांडत असताना तो कालखंड या ठिकाणी की विद्यार्थी मित्र की आपण पाहत असताना बहिणाबाई चौधरी यांची जी कविता जी आहे ती कविता आज आपण काय करतो इथं अभ्यासतोय. तो काळ खरं तर परिवर्तनाचा काळ होता आणि नवकाव्याचे वेद मराठी कवितेला काय केले होते लागलेले होते. नव्या पिढीचे कवी उन्मेषाने भरलेले होते. त्याच्यामध्ये केशवसूत असतील, माधव जुलेन असतील, कवी बी असतील, हे कवी विविध विषयावरती काव्यरचना करत होते. पण त्यांचे काव्य जे होते ते काव्य अभिजात आणि तंत्रज्ञानात काय केलेले होते की विद्यार्थी मित्र अडकलेले होते. या बदलाशी ते समरस नव्हते. पण ग्रामीण परंपरेचे कळस नव्याने निर्माण करणाऱ्या काव्याची दखल घेत एक नवी कविता मराठी कवितेत रूढ करण्याचे कार्य बहिणाबाईंच्या काव्याने केले. त्यांच्या कवितांनी मराठी कवितेला संस्कार दिला, परंपरा सुद्धा दिली. अक्षरांची ओळख नसतानाही त्यांनी अजरामर अक्षर वाङ्मय निर्माण केले. मोठमोठे प्रथित यश मराठी कवी समृद्ध समीक्षक त्यांच्या ओघवत्या काव्यशैलीने की चक्क झालेले होते. मराठी काव्याची नवी शैली बहिणाबाई चौधरीच्या काव्याने की विद्यार्थी मित्र ही निर्माण केली. म्हणजे मराठी कवितेत एक नवी शैली निर्माण करण्याचं काम ही बहिणाबाई चौधरींनी काय केलेलं आहे हे केलेलं आहे. त्या जन्मजात प्रतिभा घेऊन जन्मलेल्या कवयित्री जळगाव जिल्ह्यात त्यांचा 1880 त्यांचा जन्म झाला. सामान्य शेतकरी कुटुंबात त्या जन्माला आल्या. त्या खानदेशाच्या अस्सल भूमी कन्या ह्या होत्या. की बहिणाबाईचं या ठिकाणी साहित्य म्हटलं तर खेड्यातील असणारी कष्टाची सवय असणाऱ्या, त्यांचं लग्न झालं आणि शेतकरी कुटुंबामध्ये त्यांचं लग्न झाल्यानंतर की अविरत कष्टाचा संसार हा त्यांचा काय झाला विद्यार्थी मित्र हा सुरू झाला. खरं तर त्या जन्मजातच कष्टाळू होत्या. सकाळी 5ला उठावे, जनावरांना चारा पाणी सडा सारवण करावं, त्या काळी जात्यावरती दळण दळावं. जात्याचं दळण दळताना घरघर होणाऱ्या पाळीच्या सुरातच त्यांना काव्य स्फुरू लागले. त्या ओव्यात्मक काव्याने घरादाराला मांगल्य प्राप्त होऊ लागले. हेच त्यांच्या शब्दाशब्दातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हे मांगल्य हे त्यांच्या शब्दाशब्दातून महाराष्ट्राच्या कानोकोपऱ्यात भरून उरले, मनामनात रुजले. खेड्यातील एका सोज्वळ व्यक्तिमत्व लग्नानंतर 3 वर्षांनी भयानक दुष्काळ पडला. होत्याचं नव्हतं झालं. उभी पिकं करपून गेली. विधभर पोटाचा प्रश्न उभा होता. ज्या कोवळ्या हाताने हिरवं शेत फुलवलं, घाम गाळला, हिरवं स्वप्न पाहिली, त्याचा चक्का चूर झाला. हातात खुरपीऐवजी खडी फोडण्याचा की विद्यार्थी मित्रो त्या ठिकाणी हातोडा आला. त्यांच्या हाताला घट्टे पडले. त्यांना असह्य वेदना होत होत्या. पण त्यांनी जीवनाचं सार ज्ञात होतं. त्या गाऊ लागल्या, टाळ्या पिठसनी देव भेटत नाही, ज्याच्या हाताला घट्टे त्यालाच देव भेटे. म्हणजे संसाराचे खास खळगे त्यांनी आपल्या काव्याने समृद्ध केले. अस्सल अहिराणी काव्याने शेतातील पाऊस पाणी, पेरणी कापणी, ओव्या घुमू लागल्या. त्यांच्या ओव्यानी फुले बहरू लागत, पिके डवरू लागत. जे सोसलं भोगलं ते प्रतिभेचं रूप घेऊन बाहेर पडलं. पण त्यांच्या दुःखात वेदनेत आक्रस्ताळेपणा तर नाहीच. मुळात त्यांच्याकडे सहज सुंदरता आहे, सहनशीलता आहे. दुःखाची झळ कमी करताना त्यांनी विनोदाची झालर लावून त्यांनी दुःखालाही सुंदर काय केले की विद्यार्थी मित्र बनवले. बहिणाबाईंची गाणी या संग्रहात ही त्यांची शब्दकळा विद्यार्थी मित्र आपल्याला अनुभवायला मिळते. त्यांच्या प्रस्तावनेत आश्चर्ययात्रे लिहितात, माणसाला हसून शहाणे करण्याचे हाच विनोदाचा प्रधान हेतू असतो. अशिक्षित असूनही हे सामर्थ्य की त्यांनी काय केलेले होते ओळखलेले होते. बहिणाबाईंचे काव्य आजही अजरामर आहे. ते याच कारणामुळे
संसार आणि अध्यात्म अशा दोन्ही गोष्टीतलं तत्वज्ञान एकाच वेळी त्यांच्या काव्यातून काय करतं विद्यार्थी मित्रो प्रकट झालेलं आहे. म्हणजे की संसार आणि अध्यात्म हे हे जे काय आहे हेच काव्य त्यांच्या या कवितातून आज विद्यार्थी मित्रो हे अजरामर झालेलं आहे. जीवनाचं अद्भुत तत्वज्ञान त्यांनी सहज सुंदर ओळीतून व्यक्त केलेलं आहे. बहिणाबाईंच्या गाण्याचा तो आज परिमळ आहे. तो देशामध्ये जगामध्ये दरवळताना काय करतो की विद्यार्थी मित्रो या ठिकाणी की दिसतो आहे. आचार्य प्रल्हाद अत्रे हे एक बहुआयामी अशा प्रकारचं व्यक्तिमत्व होतं. साहित्याला त्यांनी आपले योगदान दिले आहेच, पण आचार्य अत्रे नसते तर आज आपला महाराष्ट्र बघतोय तो आपला महाराष्ट्राचा नकाशा तसा तो खचितच ज्याला आपण म्हणतो की तो नसता असं म्हणता यावं इतकं उत्तुंग कर्तृत्वान संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीमागे आचार्य अत्रेंचं मोठं कार्यकर्तृत्व आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या समितीची स्थापना करून तिच्या चळवळीला योग्य दिशा देण्याचं आणि मराठी भाषिक लोक ज्या ज्या ठिकाणी राहतात ते सगळे प्रांत एकत्रित करणे, मराठी भाषिकांचं एक राज्य निर्माण करणं ही आचार्य अत्रेंची महत्त्वाची कामगिरी विद्यार्थी मित्र या ठिकाणी होती. खरं तर आचार्य अत्रे नामवंत लेखक इथं आपण पाहतोय पहा की हे लेखक आहेत. हे कोण आहेत? हे प्रल्हाद केशव अत्रे हे कोण आहेत? नामवंत लेखक, कवी, नाटककार, चित्रपट लेखक, वक्ता, शिक्षण तज्ज्ञ म्हणून ते आपल्या उभ्या महाराष्ट्राला की विद्यार्थी मित्र परिचित आहेत. त्यांच्या असामान्य कर्तृत्व आणि वाङ्मय व इतर क्षेत्रात त्यांनी मानदंड निर्माण केले. केशव कुमार या टोपण नावाने त्यांनी काव्यलेखन केले. झेंडूची फुले हा त्यांचा विडंबन कविता संग्रह. साष्टांग नमस्कार त्यांची अनेक नाटकं त्या ठिकाणी की झेंडूची फुले इथं हे पुस्तक आहे पहा. झेंडूची फुले हा त्यांचा विडंबनात्मक त्या ठिकाणी की विडंबनपर कविताचा संग्रह आहे. साष्टांग नमस्कार, तो मी नव्हेच, कवडी चुंबक, ब्रह्मचारी, डॉक्टर लागू, मोरोची मावशी इत्यादी त्यांनी लिहिलेली लोकप्रिय नाटके, अशा अनेक गोष्टी अशा गमती, फुले आणि मुले इत्यादी त्यांनी कविता संग्रह लिहिलेले आहेत, कथा संग्रह लिहिलेले आहेत. करेचे पाणी हे त्यांचं आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. साने गुरुजींच्या श्यामच्या या पुस्तकावर त्यांनी काढलेल्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे पहिले सुवर्ण कमळ देऊन ते गौरवण्यात आले. 1942 साली झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. 1942 साली जे मराठी साहित्य संमेलन झालं त्या साहित्य संमेलनाचे ते कोण होते? हे अध्यक्ष होते. प्रस्तुत पाठ आचार्य अत्रेंनी बहिणाबाईची गाणी या काव्यसंग्रहाला लिहिलेली प्रस्तावना आहे. या प्रस्तावनेतून आचार्य अत्रे आणि बहिणाबाई चौधरी यांच्या असामान्य काव्यप्रतिभेची ओळख आपल्या ओघवत्या भावपूर्ण शब्दात करून दिली आहे. ग्रामीण जीवन, कृषी जीवन यांच्याशी निगडीत संस्कृतीचे बहिणाबाईंच्या मनावर खोल संस्कार झाले होते. त्यामुळे त्यांची कविता ग्रामीण भावविश्वाचे, कृषी संस्कृतीतील शेकडो तपशिलांचे सहज संदर्भ काय करते की देते पा. म्हणजे करेचे पाणी आपण पाहिलं पा की प्रके अत्रेंचं काय आहे की झेंडूची फुले आत्मचरित्र आहे. झेंडूची फुले हे विडंबनपर काव्य आहे. करेचे पाणी हे त्यांचे काय आहे की आत्मचरित्र आहे. शेकडो तपशिलाचे सहज संदर्भ देते. माणुसकी, निसर्गाची समरसता, श्रद्धा, खेड्यातील समूह जीवन या संबंधीची जाणीव त्यांच्या कवितेतून काय केलेली आहे? प्रकट झालेली आहे. त्यांच्या काव्यातील खानदेशी बोलीचा गोडवा विशेषत्वाने काय करतो की आपणाला की जाणवतो. म्हणजे त्यांची जी भाषा आहे त्यांच्या काव्यातील असणारा खानदेशी बोलीचा वापर ज्याला आपण म्हणतो त्या खानदेशी बोलीचा वापर की विशेष तत्वाने आपल्याला काय करतो विद्यार्थी मित्रो की हा जाणवतो. म्हणजे त्यांच्या साहित्यामध्ये जी त्या ठिकाणी की भाषा वापरलेली आहे ती भाषा म्हणजे कोणती भाषा आहे? ती खानदेशी भाषा आहे. आणि विद्यार्थी मित्रो आपण हे प्रत्यक्ष या ठिकाणी की पाठाला काय करू सुरुवात करू. एखाद्या शेतात मोहराचा हंडा अचानक सापडावा
तसा बहिणाबाईंच्या काव्याचा शोध गेल्या दिवाळीत महाराष्ट्राला लागला. शास्त्राप्रमाणे वाङ्मयात शोध क्वचितच लागतात. 16 वर्षापूर्वी मराठी साहित्यात असाच एक मौल्यवान शोध लागला. लक्ष्मीबाई टिळकांची स्मृतिचित्रे प्रसिद्ध झाली तेव्हा लक्ष्मीबाई सारख्याच बहिणाबाईंचा जिव्हाळा जबर आहे, त्यांच्या शब्दाशब्दातून प्रतिभा नुसती झिरपते आहे, असे सरस आणि सोज्वळ काव्य मराठी भाषेत फार थोडे आहे. आणि मोजही आहे की जुन्यात चमकेल आणि नव्यात झळकेल असे त्यांचे तेज आहे. एक निरक्षर आणि अशिक्षित शेतकरी स्त्रीने हे सारे रचलेले आहे, हा तर तोंडात बोट घालावायला लावेल असाच काय आहे की विद्यार्थी मित्रो चमत्कार आहे. सुप्रसिद्ध कवी सोपानदेव चौधरी यांच्या या मातोश्री वयाच्या 72 वर्षी त्या मरण पावल्या. सोपानदेवाची माझी 20-22 वर्षाची मैत्री आहे, पण त्यांच्या माझघरात सोन्याची खाण दडलेली असेल याची मला माहिती नव्हती. त्यांनी स्वतःला त्याची जाणीव असेल, पण ते पडले मुलखाचे लाजाळू. त्यांना वाटले की खानदेशी वऱ्हाडी भाषेमधल्या आपल्या अडाणी आईच्या ओव्यांचे सुशिक्षित आणि सुसंस्कृत महाराष्ट्र कौतुक करेल की नाही कोणास ठाऊक, म्हणून ते इतके वर्ष तोंडात मूग धरून बसले होते. मागल्या दिवाळीच्या आधी एक दिवस ते असेच माझ्याकडे आले आणि एक चतकोर चोपडी हळूच हात उघडून त्यात उतरलेली आपल्या आईची कविता भीत भीत त्यांनी मला वाचून दाखवली. आणि ती ही का वाचून दाखवली. ती कविता अशी होती. एहरीत दोन मोठा, दोन्ही मधलं पाणी एक, मोठ हकलतो एक, जीव पोचतो कित्येक. त्याचबरोबर ती वही मी त्याच्या हातातून खसकन ओढून घेतली आणि आधाशासारख्या साऱ्या कविता भरभर चाळल्या. भाषेची मला कुठेच अडचण वाटली नाही. मी ओरडून सोपानदेवांना म्हणालो, अहो हे बावन कशी सोन आहे, महाराष्ट्रापासून लपवून ठेवणं हा गुन्हा आहे. त्या क्षणी हे काव्य प्रसिद्ध करायचे मी काय केले की विद्यार्थी मित्रो या ठिकाणी ठरवलं. आणि म्हणून की त्यांच्या कवितेच्या त्या ठिकाणी पुस्तकाला की प्र के अत्रेंनी काय केलेली समीक्षा लिहिलेली आहे. आता एखाद्या शेतामध्ये की मोहराचा हंडा अचानक सापडावा तसा बहिणाबाईंच्या काव्याचा शोध या ठिकाणी की प्र के अत्रेंना त्या ठिकाणी की लिहिलेला आहे. आपल्याला माहीत आहे की शास्त्रामध्ये अनेक प्रकारचे शोध त्या ठिकाणी लागत असतात, परंतु साहित्यामध्ये आणि वाङ्मयामध्ये की अशा प्रकारचे शोध ज्याला आपण म्हणतो की योगायोगाने आणि क्वचितच काय करत असतात की लागत असतात. असाच शोध 16 वर्षापूर्वीचा जो शोध आहे तो मराठी साहित्यामध्ये त्या ठिकाणी की लागला. आणि तो शोध कसा होता की लक्ष्मीबाई टिळकांची की स्मृतिचित्र त्यावेळेला काय झाली प्रसिद्ध झाली आणि लक्ष्मीबाई टिळकांची स्मृतिचित्र त्या ठिकाणी प्रसिद्ध झाली. तशीच बहिणाबाईंचा जिव्हाळा लक्ष्मीबाई सारखाच की लेखकाला त्या ठिकाणी की बहिणाबाई चौधरींबद्दल की असणारं जे प्रेम जे आहे ते प्रेमचे या ठिकाणी काय करतं की विद्यार्थी मित्रो की जाणवतं. आणि हे जाणवत असताना की बहिणाबाईंच्या त्यांच्या शब्दाशब्दातून प्रतिभा लक्ष्मीबाई सारखंच बहिणाबाईंचा जिव्हाळा जबर आहे. आणि त्यांच्या शब्दातून की नुसती प्रतिभा सारखी त्या ठिकाणी की झिरपते आहे. एवढं सरस आणि सोज्वळ ज्याला आपण म्हणतो काव्य हे मराठी कवितेमध्ये की ओघानेच त्या ठिकाणी की अतिशय कमी आहे. आणि म्हणून लेखक त्या ठिकाणी म्हणतात की प्र के अत्रे म्हणतात की जुन्यात चमकेल आणि नव्यात झळकेल असं त्यांच्या कवितेचं त्या ठिकाणी तेज आहे. म्हणजे कोणतंही साहित्य त्या ठिकाणी कधी जुनं होत नसतं आणि कोणतंही साहित्य त्या ठिकाणी काय करत नाही मित्रो की नष्ट होत नाही. म्हणजे 19व्या शतकामध्ये लिहिलेली कविता आणि आज आधुनिक कवितेमध्ये त्या ठिकाणी की त्यांची कविता जर आपणाला की त्यांच्या कवितेकडे पाहायचं असेल तर ती कविता अद्यापही काय झालेली नाही त्या ठिकाणी की जुनी झालेली नाही. म्हणजे जशी ती 19व्या शतकामध्ये त्यांनी लिहिलेली होती. त्यांचा 1880चा त्या ठिकाणी जन्म, 72व्या वर्षी त्यांचं त्या ठिकाणी निधन झालं, 30व्या वर्षी त्यांना वैविध्य आलं, परंतु त्यांची असणारी कविता या कवितेमध्ये त्या ठिकाणी की जुन्यामध्ये चमकेल आणि नव्यामध्ये झळकेल अशा प्रकारचं त्यांच्या कवितेचं त्या ठिकाणी काय की तोंडात आहे. आणि म्हणून की आपल्याला सुद्धा प्रश्न पडतो की एक निरक्षर कोणत्याही प्रकारचे अक्षर ओळख नाही, एक निरक्षर स्त्री, अशिक्षित अडाणी स्त्री, एक कष्टकरी स्त्री, एक शेतकरी कुटुंबामध्ये जन्म झालेला अशिक्षित शेतकरी कुटुंबामधील असणारी स्त्रीने हे असं सारं रचलेलं जे हे साहित्य जे आहे ते साहित्य म्हणजे वाचल्यानंतर की आपल्याला सुद्धा की तोंडात बोट घालायला लावेल. म्हणजेच की त्यांच्या साहित्याबद्दल त्यांच्या कवितेबद्दल आपल्यासारख्याला सुद्धा काय वाटतं की आश्चर्य
वाटल्या वाचून की या ठिकाणी काय करत नाही की मित्र राहत नाही. आणि म्हणून असंच एकदा त्यांचे सुपुत्र सोपानदेव यांच्या खरं त्या भनाबाई चौधरी ह्या मातोश्री होत्या. वयाच्या 72व्या वर्षी त्यांचं निधन झालं. पण लेखकाची आणि सोपानदेवांची काय होती त्या ठिकाणी की मैत्री होती. आणि मैत्री असताना त्यांच्या माझभरात खरं तर बहिणाबाईंनी लिहिलेली जी कविता होत्या त्या कविता त्यांच्या माझघरामध्ये त्यांच्या घरामध्ये त्या ठिकाणी काय केले त्या होत्या. ही याचे लेखाला त्या ठिकाणी की माहितीच नव्हती. परंतु की सोपानदेव मुलकाचे त्या ठिकाणी लाजाळू होते. सोपानदेव काय करत होते, लाजत होते. हे सगळं साहित्य दाखवायला की लेखकाला प्र.के. अत्रे यांना. कारण का की त्यांना वाटायचं की बाबा की आपला जो महाराष्ट्र जो आहे हा महाराष्ट्र कसा आहे की अतिशय सुशिक्षित आणि सुसंस्कृत अशा प्रकारचा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रानं वेगवेगळं साहित्य त्या ठिकाणी की पाहिलेलं आहे. अनेक साहित्य त्या ठिकाणी महाराष्ट्रामधील असणारी की जी जाणकार मंडळी आहे, जी लेखक मंडळी आहे, समीक्षक मंडळी आहे, कादंबरीकार आहेत, प्रवास वर्णनकार आहेत, ही जी साहित्य मंडळी आहेत ह्या साहित्य मंडळीने की साहित्य कसं असतं हे त्यांना त्याची जाणीव आहे. परंतु की वऱ्हाडी भाषेमधील असणाऱ्या आपल्या अडाणी आईच्या ओव्याचं ही महाराष्ट्रामधील असणारी सुशिक्षित आणि संस्कृत महाराष्ट्रामधील असणारी माणसं आपल्या आईचे त्या ठिकाणी कौतुक करतील का याच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये काय होती, शंका होती. आणि म्हणून ते बोलत नव्हते. त्यांनी काय केलं होतं की तोंडात मूग धरून बसले होते. म्हणजे त्यांनी त्याचं की मौन बाळगलं होतं आणि तोंडात बोट घालायला लावेल अशा प्रकारचं त्यांचं साहित्य होते. म्हणजे की आपल्यासारख्याला ते साहित्य वाटल्यानंतर काय होईल की आश्चर्य वाटेल असं तेच त्यांचं काय होतं की साहित्य होतं. आणि म्हणून हे साहित्य वाचत असताना की एक दिवस त्या ठिकाणी मागल्या दिवाळीच्या आधी एक दिवस ते लेखकाकडे प्र.के. अत्रेकडे आले आणि एक चतकुर ज्याला आपण म्हणतो, म्हणजे चतकुर म्हणजे एका भाकरीचा पावभाग, इथं अर्थ खूप लहान. एका भाकरीचा पावभाग, इथं चतकुर म्हणजे काय, एका भाकरीचा पावभाग, इथं अर्थ आहे खूप लहान. एक चोपडी ज्याला आपण म्हणतो, चोपडी म्हणजेच रद्दी वजा. चोपडी म्हणजे काय, रद्दी वजा वही. ते लेखक प्र.के. अत्रेकडे घेऊन आले आणि एक चतकोर चोपडी हळूच उघडून त्यात उतरलेली आईची एक कविता त्यांनी दबकत दबकत भीत भीतच काय केली, वाचून दाखवली. आणि ती कविता अशी होती, इथं आपण पाहतो बा. इहिरीत दोन मोठा, दोन्ही मध्ये पाणी एक, मोठ हकलतो एक, जीव पुसतो किती. त्याचबरोबर ती काय केली की लेखकाने ती वही घेतली. एका विहिरीमध्ये, इथं विहीर आहे. आता पूर्वीच्या काळी की विहिरीतील असणारं पाणी काढण्यासाठी काय होत्या की मोठा होत्या. ती मोठ बैलाने काय केली जायची, ओढली जायची. पहाटेला ते मोठेला बैले झोपली जायची आणि ऊन पडल्यानंतर की डोक्यावरती त्या ठिकाणी की सूर्य आल्यानंतर ती मोठ काय केली जायची, सोडली जायची. अगा एका विहिरीमध्ये की बघा जीवन अनुभव आणि जीवनाचं असणारं तत्व, जीवनाचं असणारं सार बहिणाबाई चौधरी इथं काय करतात की आपल्याला सांगतात. विहिरीत एका विहिरीमध्ये की विहिरीत म्हणजे कुठं, विहिरीत. आणि मोठ म्हणजे विहिरीतील पाणी बाहेर काढण्याचं पूर्वीच्या काळातील असणारं एक काय की साधन आहे. इथं बघतोय बा आपण या चित्रामध्ये की एका विहिरीत दोन दोन मोठा आहेत आणि आता त्या दोन्हीमधील असणारे ज्या पाणी जे आहे ते पाणी कसं आहे, एकच आहे. मोठ कोण, आता दोन मोठा आहेत त्याच्यामधील पाणी एकच आहे. मोठ हकल मोठ चालवतोय कोण, एकच चालवतोय. परंतु ही मोठ त्या ठिकाणी चालवत असताना की त्या मोठेतील असणाऱ्या पाण्यावरती जे ज्या पाण्यातून त्या ठिकाणी पिकं फुलवली जातात, ज्या पाण्यातून त्या ठिकाणी पीक येतं, त्या आलेल्या पिकावरती कितीतरी जीवाचं पोषण किंवा कितीतरी जीवाचं पालन ही त्याच्यावरती त्या ठिकाणी की होतं. म्हणजे की मोठ हकलतो एक, परंतु त्याच्यावरती कितीतरी लोकांच्या जीवाचं काय होतं की पालन पोषण होतं, असं लेखिकेला इथं सांगायचं. म्हणजे किती मोठं हा तत्व विचार इथं की बहिणाबाई चौधरी आपल्या काव्यामधून त्या ठिकाणी काय करतात, या ठिकाणी की मांडतात. आणि मग त्यांच्या ती वही सोपानदेवाच्या हातातून लेखकाने काय केली, घेतली. आणि घेतल्यानंतर त्याच्यामधील असणाऱ्या साऱ्या कविता, त्याच्यामधील असणाऱ्या सगळ्या कविता की आधाशासारख्या ज्याला आपण म्हणतो की भराभरा त्यांनी काय केलं की वाचल्या. पण भाषेतील कुठलीच खानदेशी भाषेमध्ये त्या वऱ्हाडी भाषेमध्ये, खानदेशी भाषेमध्ये वऱ्हाडी भाषेमध्ये त्या कविता असताना की आपल्या अडाणीच्या आईच्या ज्या ओव्या आहेत त्या ओव्या वाचताना कुठंच लेखकाला किंवा प्र.के. अत्र्यांना ही अडचण आली नाही. आणि म्हणून त्यांनी ते म्हटले, अहो सोपानदेव, देवाना ते म्हणाले, अहो हे बावन कशी सून आहे आणि तुम्ही
हे सोनं महाराष्ट्रापासून काय केलेलं आहे की लपवून ठेवताय, हा फार मोठा काय आहे की गुन्हा आहे. आणि मग लेखकाला त्या ठिकाणी की सोपान देवाना की अतिशय काय वाटलं की बरं वाटलं. अरे आपल्या आईच्या ह्या ज्या काय ओव्या आहेत, आपली आई अडाणी, आपली आई शेतकरी कुटुंबामधली, आपली आई कष्ट करणारी, आपली आई कृषी संस्कृतली, आपली आई रानामध्ये त्या ठिकाणी कष्ट करते, आपली आई अडाणी आहे, आपली आई निरक्षर आहे, आपली आई खानदेशी वराडी भाषेमधील त्या ठिकाणी निरक्षर स्त्री असून सुद्धा की जन्मजात त्या ठिकाणी की तिला प्रतिभा लाभली. आणि जन्मजात प्रतिभा लाभत असताना, सडा करत असताना, सारवण करत असताना, शेतामध्ये काम करत असताना, दळत असताना, ह्या ज्या ओव्या त्या ठिकाणी की तिनं लिहिल्या, ह्या ज्या ओव्या तिनं म्हटल्या, त्या ओव्याचं जे काय त्या एकत्रित पुस्तक होतं ते खरं तर 52 कशी काय होतं की सोनं होतं, असं लेखकाला काय केलं तिथं वाटलं. आणि म्हणून प्र. अत्रे म्हणतात, प्रतिभा हे कवीला लाभलेलं निसर्गाचं देणं आहे. म्हणजे ज्याच्याकडे बुद्धिमत्ता असते, ज्याच्याकडे प्रतिभा असते, हे कवीला लागलेलं काय असतं, लाभलेलं की निसर्गाचं हे काय असतं, देणं असतं. ते त्याच्याबरोबर यावे लागते. यत्नाचा काय विद्याचा याच्याशी काही संबंध नाही, हे असं माझं मत आता ठाम झालेलं आहे. कोकिळ पक्षीने तोंड उघडले की आपोआप संगीत वाहू लागते. प्राजक्ताची कळी उमलली की सुगंधाचे निश्वास टाकू लागतं. म्हणजे प्रतिभा ही निसर्गाची त्या ठिकाणी की देणगी जरी असली तरी सुद्धा प्रतिभा कवीला मिळालेली निसर्गाचं देणगी जरी असली तरी सुद्धा की प्रयत्न आणि विद्येचा या ठिकाणी की काडी मात्र की विद्यार्थी मित्रो की संबंध आहे, असं ठाम त्या ठिकाणी की लेखकाचं काय मत आहे. आता त्यांनी कोकिळ पक्षीचं या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे. कोकिळ पक्षी त्या ठिकाणी की ओरडायला लागला तर आपोआपच कोकिळ पक्षाच्या त्या ठिकाणी की तोंडातून संगीत बाहेर पडतं. कोकिळ पक्षी कुहू कुहू करायला लागला तर आपोआपच त्याच्या तोंडातून संगीत काय करतं, बाहेर पडतं. पारिजातकाची कळी उमलली की सुगंधाचा निश्वास जो आहे तो निश्वास त्या ठिकाणी काय करतो, हा पसरू लागतो. तसे जातीच्या कवीचे आहे म्हणजे कवीनं त्या ठिकाणी की एखादी कविता जर समजा तो लिहायला लागला तर तो एखादा जातीवंत जर कवी आहे, तो कवी सहज आणि लगेच ती कविता काय करू शकतो, त्या ठिकाणी की लिहू शकतो. त्याचे हृदयच ताल धरून बसलेले असते. त्याच्या जिभेवर शब्द जो येतो तो मुळी नाचतच येतो. सृष्टीतले सौंदर्य जेवढे त्याच्या डोळ्याला दिसते त्यातले आणि जीवनातले संगीत त्याला ऐकू येते. डोंगराच्या कपारी अडून जसा एखादा झरा उचंबळत असतो तसे काव्य एकसारखे त्याच्या हृदयातून उसळा घेत असते. असे मानल्याखेरीज जगातील अमर काव्य कसे जन्माला येते हे कोडे सुटणार नाही. म्हणजे एखाद्या सौंदर्यात सृष्टीचं सौंदर्य जेवढं त्याच्या डोळ्याला दिसतं, जीवनातले संगीत त्याला जेवढं ऐकू येतं, डोंगराच्या कपारीमधून कडी कपारीमधून एखादा झरा जसा उचंबळत असतो तसे काव्य एकसारखे या कवीच्या हृदयातून काय करत असते की उसळ्या घेत असते. म्हणजे आपल्याला इथं सांगायचं की विद्यार्थी मित्रो की एखादा जातीवंत कवी असतो, त्याला जी प्रतिभा त्या ठिकाणी की लाभलेली आहे आणि त्या प्रतिभेच्या जोरावरती तो काव्य किंवा ती कविता तो काय करत असतो, त्या ठिकाणी की लिहित असतो. आणि म्हणून या ठिकाणी की आचार्य अत्रे म्हणतात, तसे काव्य एकसारखे त्याच्या हृदयातून काय करत असतं, त्या ठिकाणी की निर्माण होत असतं, उसळा घेत असते. तसे काव्य त्याच्या हृदयातून काय होतं की निर्माण होतं. असं आपण मानल्याशिवाय जगातील अमर जी काव्य आहेत ती अमर काव्य कशी जन्माला येतात याचं कोडं आपल्याला काय करणार आहे की विद्यार्थी मित्रो या ठिकाणी सुटणार नाही. म्हणजे एक निरक्षर असून, अडाणी असून या ठिकाणी बहिणाबाई चौधरीने लिहिलेलं जे काव्य जे आहे ते काव्य की मित्रो खरंच एखाद्या सुशिक्षित आणि सुसंस्कृत त्या ठिकाणी की माणसाला सुद्धा लाजवेल की प्रतिभा म्हणजे काय असते. आणि जन्मजात असलेली प्रतिभा, त्या प्रतिभेच्या जोरावरती लिहिलेलं काव्य जे असतं ते काव्य कसं असतं, ते अक्षर वाङ्मय असतं, असं की प्र. अत्रे यांना काय करतं विद्यार्थी मित्रो वाटतं. आज आपण इथंच थांबू. पुढच्या तासाला उर्वरित असणारा जो भाग आहे तो उर्वरित भाग काय करू विद्यार्थी मित्रो थांबू. धन्यवाद.